विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये विविध गोष्टींचे वस्तूंचे मोजमाप करण्यासाठी अनेक भिन्न प्रकारची एकके खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक शास्त्रज्ञ, अभियंते आणि गणितज्ञ संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या निष्कर्षांची तुलना करण्यासाठी एक सामान्य भाषा वापरतात आणि ती भाषा म्हणजे एकक. आपण जेव्हा एखादी वस्तू पाहतो तेव्हा आपण त्या वस्तूची स्थिती म्हणजेच ती नेमकी किती अंतरावरती आहे किंवा तिची लांबी किती आहे, तिचं वजन किती आहे, त्या वस्तूचं आकारमान किती आहे किंवा तिची हालचाल किती वेगाने होते याबद्दल बोलत असतो. आणि हे सगळं बोलत असताना आपण एकक वापरतो. उदाहरणार्थ आपण असं म्हणतो की मागच्या एका वर्षात मी 1.5 इंचांनी वाढलो, किंवा ते झाड 25 फूट उंच आहे, किंवा मी 25 मीटर लांबीच्या जलतरण तलावामध्ये पोहायला गेलो होतो. इथे या उदाहरणांमध्ये अंतर मोजण्यासाठी आपण 3 वेगवेगळ्या एककांचा वापर केला: इंच, फूट आणि मीटर. बरोबर. तर आता या उदाहरणांमध्ये एकक किती महत्वाचा आहे बघा. आता अशी कल्पना करा की मी या मोजमापामध्ये एकक सांगितलंच नाही. मी जर असं म्हणलो की मी मागच्या एका वर्षात 1.5 वाढलो, मग 1.5 म्हणजे काय? 1.5 इंच, 1.5 फूट, 1.5 मीटर की 1.5 हात? बरं, असं समजा की मी 1.5 हात वाढलो, मग 1.5 हात कुणाचा? तुमचा की माझा? त्यामुळं लक्षात घ्या की कोणत्याही मोजमापाबरोबर त्याचं एकक हे सांगावंच लागतं. जेव्हा आपण म्हणतो की ही गोष्ट 2 मीटर लांब आहे, तर तिथं वेगळा अंदाज लावायची आपल्याला गरज पडत नाही आणि तिथं कसला गोंधळ पण होत नाही. आपल्याला लगेच समजतं की अशी अशी गोष्ट आहे, ती 2 मीटर लांब आहे. बरोबर. त्यामुळे कोणत्याही मोजमापाला जर एककच नसेल तर ती गोष्ट अर्थहीन ठरते. तर जगभरातील लोक सर्वाधिक प्रमाणात मोजमापासाठी एसआय एकक वापरतात. एसआय म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. तर इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये अंतर मोजण्यासाठी मीटर हे एकक वापरतात. वजन मोजण्यासाठी किलोग्रॅम हे एकक वापरलं जातं आणि वस्तूच्या वेगासाठी मीटर प्रति सेकंद असं एकक वापरलं जातं. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स ही जरी विज्ञानातील सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत असली तरी सुद्धा याबरोबरच इतर अनेक पद्धती देखील वापरल्या जातात. जर आपण एकक विसरलो तर खूप गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी घडू शकतात बरं का. रॉकेट वैज्ञानिकांकडून सुद्धा एकदा अशी चूक झाली होती. मंगळावर पाठवलेला एक कृत्रिम उपग्रह एककांच्या गोंधळामुळे क्रॅश झाला होता. खोटं जर वाटत असेल तर शोधून पहा. आणि हो, मोजमापासाठी योग्य एकक वापरणं कधीही विसरू नका.